सर्वसामान्यांना एखादी कामे करायची असतील किंवा कागदपत्रे मिळवायची असतील तर पहिल्यांदा त्या विभागातील लोक लाच मागितली जातात। प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक कामासाठी लाच मागितली जाते, नाहीतर काम होत नाही। मग सर्वसामान्य लोकांकडे जर पैसे नसतील तर त्यांची कामं तशीच पडून राहतात। तर अशीच लाचेचा एक प्रकार महिला सरपंचने केला आहे। या महिला सरपंचने चक्क लाच मागितलेली आहे। तर हा प्रकार वाडा येथील आहे। वाडा तालुक्यातील सापरोंडे मागाठाणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच शोभा सुनील गोवारी यांना 19,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने पकडून अटक केली आहे। या झालेल्या कारवाईमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महत्त्वाची दुवा असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार किती फोफावल्याचे जिवंत उदाहरण पाहावयास मिळते। फक्त वाडा येथील ग्रामपंचायतीमध्ये हा भ्रष्टाचार नाहीये, तर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार हा केला जातो। जर असे भ्रष्टाचार होत असतील तर त्या ग्रामपंचायतीचे ग्रामस्थ सरपंच यांनी आवाज उठवण्याची आता गरज निर्माण झालेली आहे। हा भ्रष्टाचार होत असेल ती भ्रष्टाचाराची कीड मुळापासून आपणच नष्ट करायला पाहिजे। ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण करण्याच्या कामाचे मंजूर केलेल्या बिलाच्या रकमेपैकी 2% प्रमाणे एकूण 20,000ची लाच मागणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने पकडले। तालुक्यात सरपंच पदावर कारवाई होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असल्याची माहिती पुढे आली आहे। यापूर्वी महसूल आणि पोलीस विभागातील लाचखोरीची उदाहरणे वाडा तालुक्यात पाहण्यास मिळाली होती, मात्र ग्रामपंचायत स्तरावरील लाचखोरीची उदाहरणे पाहण्यास मिळाली आहेत। प्रत्येक गावातील लोक ग्रामपंचायतीसाठी आपल्या सरपंचाला निवडून देतात, पण सरपंच स्वतःची पोळी भाजण्यातच व्यस्त असतो। असेच सध्या प्रत्येक ग्रामपंचायतीमधील सरपंच ह्यांचे हे सुरू आहे, ते कधी थांबणार? वाडा तालुक्यातील सापरोंडे मागाठाणे ही एक प्रतिष्ठेची ग्रामपंचायत समजली जाते। या ग्रामपंचायतीमध्ये तथाकथित जिजाऊ संघटना पुरस्कृत सरपंच शोभा सुनील गोवारी कार्यरत होत्या। त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण करण्याच्या कामाचे मंजूर केलेल्या बिलाच्या रकमेपैकी 2% प्रमाणे एकूण 20,000ची लाच तक्रारदार यांच्याकडे मागितली। अशी तक्रार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे सरपंच यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवली होती। लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली असता सरपंच यांनी 20,000ची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती। त्यानुसार शुक्रवारी कारवाईसाठी सापळा रचण्यात आला। यावेळी तक्रारदार हे लाचेची रक्कम आरोपी सरपंच शोभा गोवारी यांना देण्यासाठी गेले असता सरपंच शोभा गोवारी यांनी तक्रारदार यांच्याकडून तडजोडी अंती 19,000ची लाचेची रक्कम स्वीकारल्याचे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने प्रसिद्धी पत्रात नमूद केले आहे। तसेच सरपंच शोभा गोवारी यांची अंग झडतीमध्ये 19,000ची लाचेची रोकड मिळून आल्याचे नमूद करण्यात आले आहे। शोभा गोवारी यांच्या विरोधात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे। तर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये असा भ्रष्टाचार सुरूच आहे। हा भ्रष्टाचार थांबणार कधी? भ्रष्टाचार थांबण्याचं काही नाव घेत नाहीये, उलट भ्रष्टाचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना आपल्याला पाहावयास मिळत आहे।